नव्या एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांवरती कुऱ्हाड चालवली गेली आहे। साधूग्रामसाठीच्या 1800 झाडांचा प्रश्न अधांतरी असताना एसटीपीसाठी झाडं तोडली गेलेली आहेत। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नव्या एसटीपी प्लांटची उभारणी केली जाते। सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, साधूग्रामसाठी नाही पण एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल झालेली आहे, याचे काय पडसाद आता नाशिकमध्ये उमटतील? नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून एसटीपी प्लांटचं काम सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र आता साधूग्राममधील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना एसटीपी प्लांटसाठी जवळपास 300 झाडं तोडल्याचं प्रकरण आता समोर आलेलं आहे। नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाचं म्हणणं आहे 447 झाडांसाठी आम्ही परवानगी मागितलेली होती, रीतसर नोटीस देखील दिलेली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आता पर्यावरण प्रेमींनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे की ही झाडं नेमकी तोडली कधी याबाबतची कुठलीही कल्पना पर्यावरण प्रेमींना नाहीये। त्यामुळे आता इथे देखील पर्यावरण प्रेमींची गर्दी होऊ लागलेली। तुमचा नेमका आक्षेप कशासाठी? ज्यावेळेस जाहिरात दिलेली होती त्यावेळेस तुम्ही आक्षेप का नाही नोंदवला? यांनी जी जाहिरात दिली ही जाहिरात ते पहिली गोष्ट म्हणजे नामांकित पेपरला ह्या जाहिराती द्यावं लागतात। यांनी कुठल्या पेपरला जाहिरात दिली का जे पेपर कोणी वाचत नसेल, म्हणजे जे पेपरचा खप कमी असतो ते पेपरला दिलीत का, आम्हाला ही शंका आहे। कारण की कुंभमेळ्याच्या तुम्ही साधूग्रामच्या तुम्ही जाहिरात दिल्या त्यावेळेस सर्व नाशिककरांनी हरकत घेतल्या, पर्यावरणप्रेमी हरकत घेतल्या। यावेळेस आम्हाला या हरकतींचं कुठं दिसले नाही, नोटीस कुठे दिसली नाही, तर त्यामुळं हे कुठेतरी संशयास्पद आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही तपोवनातल्या झाडांबद्दल आम्ही जेवढं भांडतोय, आम्ही जर पर्यावरणप्रेमी मुद्दा उपस्थित केलाय तर तो ताजा असताना, त्याच्याविषयीचं डॉकेट कुठं नसताना, त्याच्याविषयी कुठे डॉकेट नसताना तुम्ही ह्या ठिकाणी एसटीपीच्या बद्दल वृक्षतोडीची जी घाई आहे, जी परवानगी ही कोणी दिली? कारण की जर वृक्ष प्राधिकरण नाशिकमधलं नाही आहे, राज्य या ठिकाणी 200च्या वर आपला जो 2021चा जो कायदा आला आहे त्यानुसार 200च्या वर झाडं तोडायची असेल तर राज्य प्राधिकरणाची परवानगी लागते, तर या ठिकाणी तुम्हाला कोणी दिली? याबरोबर एक हरकतदार देखील आहेत, अनिकेत निकाळे। तुम्ही हरकत घेतली होती, पुढे काय झालं? नाशिक महानगरपालिकेचे जे पंचवटीचे उद्यान निरीक्षक आहे यांनी मला बोलावून घेतले व तुमचं कोणत्या झाडावर हरकत आहे आम्हाला सांगा। तर मी त्यावेळेस त्यांना सांगितलं का भाऊ माझे पूर्ण जे आहे झाडे जे बुधापासून तुम्ही तोडणार आहे त्याच्यावर पूर्णपणे हरकत आहे। परंतु नाशिक महानगरपालिकेने काय केलं नंतर का आम्ही तुमची हरकत घेतली म्हणे, आता यापुढे आम्ही त्याच्यावर निकाल देणार नाही आणि जे आहे झाडे तोडणार आहे आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे। आमच्याकडे आयुक्तांनी हे याचे मेन प्राधिकरणाचे मेन आहे, त्यामुळे आयुक्तांनी आम्हाला पूर्णपणे डिसिजन दिलेलं आहे का तोडून टाका। तुम्ही कुठल्या कुठल्या झाडांवर, किती झाडांवर हरकत घेतली? 447 झाडे तोडणार होती, मी पूर्ण झाडांवर इथे हरकत नोंदवलेली आहे, जसं मी तुम्हाला तो कागदही दाखवला आहे त्याप्रमाणे। आणि नाशिक महानगरपालिकेचे जे करिश्मा नायर मॅडम आहे यांच्या विरुद्ध मी म्हणजे त्यांनी जेव्हा परवानगी दिली त्यावेळेस आत्मदानाचा इशारा दिलेला होता का तुम्ही हे तोडू नका म्हणून। तर परंतु त्यांनी मला ऑफिसला बोलवून घेतले आणि मला म्हणे तुम्ही जर आमच्या कामात अडथळा आणला तुमच्यावर गुन्हे दाखल करू आणि तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला जेलला टाकून देऊ म्हणे आम्ही। त्यामुळे त्यानंतर तुम्ही माघार घेतली? नाही, मी माघार तर घेतली नाहीये, परंतु मी त्यांच्या विरुद्ध पोलीस आयुक्तांनाही तक्रार केलेली होती का यांनी मला गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिलेल्या आहे, तर तरी देखील त्यांच्यावर कोणत्या प्रकारची अजून कारवाई झालेली नाहीये। आपण बघतोय अशा पद्धतीने काही हरकती घेण्यात आलेल्या होत्या, मात्र त्या हरकतदारांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा आरोप यांच्याकडनं होतोय। नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस ते म्हटलेत की 1 ते 2 हरकती आलेल्या होत्या, मात्र त्या हरकतदारांचं आम्ही समाधान केलं असं तोंडी उत्तर त्यांनी दिलेले। परंतु आता साधूग्रामच्या जागेवर वृक्षतोड होणार तो मुद्दा गाजत असतानाच एसटीपी प्लांटचा मुद्दा देखील आता चर्चेत आलेला आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिका प्रशासनासमोरची आव्हानं आणखीनच वाढली आहेत। मुकुल, या एसटीपी प्लांटसाठी फक्त ही 300 झाडं तोडली गेलेली आहेत की आणखी काही झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा महानगरपालिकेचा प्लॅन आहे? आता सध्या जी माहिती आपल्या समोर आलेली आहे ती 300 झाडांच्या संदर्भातलीच माहिती आहे। एकूण 447 झाडं होती, त्यासाठी रीतसर परवानगी मागण्यात आल्याचं उद्यान विभागाचं म्हणणं आहे। त्यापैकी 300 झाडं तोडल्याचा त्यांचा दावा आहे, परंतु त्यातील काही झाडं इथे जी मातीचा ढिगारा आहे या मातीच्या ढिगाऱ्याखाली काही झाडांचे बुंदे हे दडवले गेले असल्याचा संशय आता पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय। काही झाडांची छाटणी केल्याचं देखील आपल्याला इथे बघायला मिळते। खरं तर ही जी जागा आहे याच्या अजून थोडं पुढच्या बाजूला साधारणतः 100 ते 150 मीटर अंतरावर प्रत्यक्ष एसटीपी प्लांटचं बांधकाम हे सुरू झालेलं आहे। तिथे काम सुरू झाल्यामुळे
तिथला अंदाज आता येत नाही, परंतु पर्यावरण प्रेमींना या 1-2 ठिकाणांची माहिती मिळालेली होती, त्यामुळे पर्यावरण प्रेमी इथे एकवटलेले आहेत. नाशिक शहरामध्ये असे अजून 3 ते 4 ठिकाणी एसटीपी प्लांट हे उभारले जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्तानं ती गरज असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं आणि आता टप्प्याटप्प्याने जसे जसे विकास कामं होणार आहेत तसा तसा पर्यावरणाचा मुद्दा, वृक्षतोडीचा मुद्दा हा समोर येणार आहे आणि एकच वृक्षतोडचा मुद्दा हा गाजत असताना असे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आता नेमकी महापालिका प्रशासन सांगते त्या पद्धतीने वृक्षारोपण हे नेमकं केलेलं कुठे आहे हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की साधुग्रामसाठीचा मुद्दा चर्चेत होता, त्याच्या पार्श्वभूमीवर मोठी आंदोलनं झाली, त्या आंदोलनाला सामाजिक स्तरातून मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला, पाठिंबा सुद्धा मिळाला. असं असताना ही 300 झाडं तोडण्यासाठीची प्रक्रिया नेमकी कशी पार पाडली गेली, त्याला परवानगी कोणी दिली, या सगळ्याच्या मध्ये कोणकोणते विभाग सहभागी असतात? नाही, ज्या वेळेस अशी बांधकामं ही केली जातात नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्यावेळेस सर्वात पहिले अहवाल येतो तो बांधकाम विभागाचा अहवाल येत असतो. बांधकाम विभाग त्यांची गरज ही महापालिका प्रशासनाकडे सांगत असतात. महापालिका प्रशासनाकडनं हा संपूर्ण विषय हा जर वृक्षतोडीचा पर्यावरणाशी संबंधित असेल तर तो उद्यान विभागाकडे जातो. उद्यान विभागाकडनं अशा संपूर्ण झाडांचा सर्व्हे केला जातो. त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरण समिती असते, वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून देखील अहवाल तयार केला जातो. त्या अहवालानुसार एकूण या परिसरामध्ये किती झाडं आहेत त्या झाडांचं सर्वेक्षण केलं जातं. त्या झाडांपैकी किती झाडं ही तोडावी लागणार आहे, मग त्या दृष्टीने त्या नियमानुसार ही झाडं ही तोडली जातात. परंतु वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात देणं, जाहिरात प्रसिद्ध करणं हे गरजेचं असतं, जेणेकरून नागरिकांना त्यावर कळेल, ज्यांना सूचना हरकत घ्यायची आहे त्यांना कळेल आणि त्यासाठी त्यांना रीतसर ही वेळ देखील दिली जाते आणि त्या मधल्या काळामध्ये जर कोणाच्या तक्रारी आल्या नाही, हरकती आल्या नाही तर हा संपूर्ण विषय निकाली काढला जातो. जर कोणाच्या हरकती आल्या, सूचना आल्या तर त्या सूचनांवर गांभीर्याने विचार केला जातो आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाते. आता साधुग्रामच्या वृक्षतोडीबाबत हाच प्रकार घडलेला आहे. जनसुनावणी देखील घेण्यात आलेली होती आणि त्यानंतरच पर्यावरण प्रेमी अधिक आक्रमक झाले आणि तिथलं एकही झाड तोडू देणार नाही या निर्णयावर ते ठाम राहिले. आता यामध्ये पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे की आम्हाला याबाबतची कल्पनाच नव्हती. महानगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे आम्ही रीतसर ही जाहिरात देखील दिलेली होती, त्यामुळे हा वाद आणखी वाढलेला आहे. आता थोड्या बरोबर, आणि वेळात याच वादाचे आता नजीकच्या काळामध्ये नेमके काय पडसाद उमटतात याकडे देखील लक्ष असेल. जसं तुम्ही सांगताय पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेत. मुकुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.